घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। आपला एक घरचा वैद्य मराठी चॅनल होता ते आता बंद करून दुसरा घरचा वैद्य मराठी चॅनल 2 नंबर चालू केला। त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे वनस्पतीची माहिती, औषधाचे उपयोग सर्व भेटणार आहे। तर आज एक आपण औषध जे आपल्याला बनवायचे हे बघा, हिंगणबेट आहे। हिंगणबेट बघा, वरून साल्ट काढले आपण, डायरेक्ट हिंगणबेट दाखवा जरा व्यवस्थित। बघा हे हिंगणबेट, हिंगण म्हणतात, हे तांत्रिक कामाला चालतं। आणि बघा आता आपण ह्याचा उपाय काय करायचा आहे, वरचं साल्ट असं काढून घ्यायचं सगळं। बघा आपण एक कागद घेतलेला आहे, बघा कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या। ही व्हिडिओ तुम्हाला एकदम मौल्यवान कामासाठी येणार आहे। काय करायचं मित्रांनो, हे असं साल्ट आहे असं काढून घ्यायचं सर्व। सर्व नाही काढलं तरी चालतंय, तुम्हाला लागेल तेवढं घ्या काढून। आणि काय करायचं मित्रांनो, पहिलं एक औषध सांगतो तुम्हाला। ह्याचे चमच्यानं काय करायचं, ह्याच्या वरचा एक असा गिरा काढायचा, म्हणजे वर एक असा गुळासारखं चिकट राहतं। बघा आपली ही घ्यायची औषधाला पहिल्यांदा। तर काय करायचंय, बघा मी वरचं काढायला लागलो, तुम्हाला काढून दाखवतोय। हे असं तिचा वरचा गोड ही मगज काढायचा आहे। मगज काढला ह्याची गोळी बनवायची मित्रांनो। बघा एक आपले एवढी गोळी बनवायची, आपली जी खायची दवाखान्याची गोळी असते तेवढी गोळी घ्यायची फक्त बनवून। त्या गोळीचं आपले औषध काय करायचे, तर पहिल्यांदा तुमचं पोट साफ होत नाही, आतड्यामध्ये मल साठवतं, बारक्या आतड्यात मोठ्या आतड्यामध्ये मल साठतो। आणि मलमळ काय होतं, पोटफुगी, अजीर्ण, पोटाचे विकार। आणि पोटाचे विकार, पोट नाही साफ झाल्यामुळं असे भरपूर आजार होतात। काय काय होतात, तर एकदम पहिल्यांदा जर पोटाचा आतड्या गच राहिल्या तर नळफुगी होती। पुन्हा दुसरी गोष्ट, हर्निया होतो पोटाचा। हर्नियाचे 2-3 प्रकार आहेत। तर ही जर तुम्ही काही दिवस अशी गोळी खाल्ली, तुमचा हर्निया बी एकदम क्लिअरपणे निघून जाणार आहे। गोळी खाताना काय करायचं मित्रांनो, पाणी घेतलेलं आहे, पाण्यात बुडवायची गोळी, अशी वली करायची। बघा आपण पाण्यात टाकून दिली गोळी, पाण्यात टाकून अशी हातात घ्यायची, अशी मऊ होती या। कारण कोरडी गोळी तोंडात टाकू नका, का ते चिकट असतं। हे चिकट असल्यामुळे टाळूला चिटकती गोळी। टाळूला चिटकल्यानंतर काय होतं, पाणी बघा ही गोळी पाण्यात टाकून काय घ्यायची, बघा पाण्यात टाकली मी, अशी पाण्यात वली करायची, अशी गोळी करायची। आपले हरभरा एवढी गेली केली ती चालते, नाही तर आपली चिंचूक एवढी केली ती चालते। ही गोळी काय काय करते मित्रांनो, तुमच्या पोटामध्ये कब्ज, पोटामध्ये जी मल पडून राहिल्या, पोटफुगी, अजीर्ण, पित्ताचे विकार, जेवल्यानंतर खरपट ढेकरं येणे, अन्नपचन नाही होणे, कफ, जी छातीमध्ये तुमचा कफ आहे, कप आहे ना, कप काही निघत नाही, कप एक तर 14 दिवस निघत नसतो। ही तुम्हाला गोळी अशी कंटिन्यू जर घेतली काही दिवस, प्रत्येक महिन्यातले 14 दिवस, तर तुम्हाला ह्याच्यापासून कुठले कुठले रोग राहणार आहेत। तुमचा हर्निया असला तर हर्निया निघून जाणार आहे। तुमच्या शरीरामध्ये कप झालाय, छातीमध्ये कप आहे, फुफ्फुसात कप निघत नाहीत, कप निघणार आहे। पोट साफ, तुमचा मल पडून नाही, पोट चांगलं साफ होत नाही, अर्धाच मल निघतो, परत एकदा तसंच आणि जावं वाटतं। सगळा मल नाही निघाल्यामुळं माणसाचं मन बेचैन होतं, करमत नाही, अभ्यासात मन लागत नाही, असे बरेच पोट नाही साफ झाल्यामुळे हे होतं। पुन्हा नळ फुगते, पोट नाही साफ झाल्यामुळे नळ फुगते। हे असं औषध तुम्हाला काय करायचं मित्रांनो, असं काढून घ्यायचं आणि रोजची रोज तुम्हाला 2 टाइम अशी चिंचूक एवढी घेतली तरी चालते, जास्त घेतली तरी, फक्त अशी वली करायची, अशी बघा तोंडात टाकायची, वरून पाणी पिजा। असं जर पाणी पिलं तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 14 दिवस करायचे। सांगितलेले सर्व तुमचे आजार एकदम निघून जायला मदत होते मित्रांनो। परत काय करायचं मित्रांनो, दुसरी एक सांगायची गोष्ट म्हणजे, आता ही हिंगणबेट आहे, हिंगणबेटाचा तुम्हाला एक तांत्रिक उपाय सांगतो। तर तांत्रिक उपाय काय आहे तुम्हाला सांगतो, ही तुम्ही काढून काढून एक मध्ये गाठ राहते हिंगणाची, ही गाठ काय करायचं, दरवाज्यावर बांधायची तुमची। एक भैरवाचा मंत्र म्हणून दरवाज्यावर जर गाठ टांगली, भूत भैरव असा करणे कवटावर त्या घरावर आलेली गेलेली नकारात्मक शक्ती हे हिंगणबेट ओढून घेतं। घरात जर तुम्ही बांधले, दरवाज्यावर बांधा, दरवाज्याच्या बाहेरून मधून ही एक हिंगण बांधायचं तरी चालतंय, तांत्रिक कामाचा उपाय काम करतंय। दक्षिणेकडे जर ह्याची काडी काढून आणली, लाकूड दरवाज्यावर इट्टी करून बांधली तरी ती काम करते। तर ही फळ बी काम करतं। परत दुसरं एक ह्याची मित्रांनो ही झालं, ह्याच्या आतमध्ये एक बी निघतं बदामासारखं, हे तुम्हाला फोडून ह्याची बी काढायचे। बी काढल्यानंतर तोंडावरती तुमच्या फुटकुळ्या येतात, लाल चट्टे येतात आणि गरमीमुळे फोडे येतात। ती बी काय करायची मित्रांनो, गाईच्या दुधामध्ये, अगर दुधामध्ये उघडून जिथे तोंडावर तुमचे चट्टे, लाल फोड आलेत
तिथं काही दिवस लावायचे. तुमचं एकदम ते क्लीन होईल काही दिवसातच, ती गरमी निघून जाईल आणि एकदम चांगल्या प्रकारे त्वचा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, ती जी आपलं जे बदामासारखं जे मधलं बी आहे, एखाद्याच्या छातीमध्ये चमका निघतात मित्रांनो. चमका असे निघतात की शिरा ब्लॉकेज झाल्यासारख्या, शिरा काम करत नाहीत आणि चमका निघतात, छातीतल्या चमका राहत नाहीत. तर इड्याच्या पानामध्ये, इड्याचे 2 पानं घ्यायचे, ह्याच्यामधला मधली जी एक बदामासारखं बी आहे, ते बियाचं मात्रा आपलं कमीत कमी तुम्हाला 10 मुठ एवढा घ्यायचा आहे. एक 10 मुठ एवढा मात्रा त्या पानात चावून चावून तुम्हाला खायचं. असं काही दिवस जर खाल्लं, तुमच्या छातीतल्या चमका निघणं, छातीतल्या कळा निघणं, छातीतल्या दुखणं, अगर काही असेल उलटा पुलटा झालेला आणि नकारात्मक शक्तीने जरी केलेलं असलं तरी पण ते निघून जातं मित्रांनो. एवढं हिंगणपेठ कामाची वस्तू आहे. आज तुम्हाला मी एक रामबाण आपल्या गुरुनी सांगितलं म्हणलं तरी चालेल, मी आता तुम्हाला करून दाखवले. आणि एक दुसरी गोष्ट मित्रांनो अशी बघण्यात आलं, हे सगळं साल्ट काढायचं. तुम्हाला असं जर खावट नाव का, पहिले लोक काय करायचे, हे सगळं असं साल्ट काढायचे भैचं वरचं. हे बघा आपण तुम्हाला काढून दाखवते. सगळं साल्ट काढायचं, काही ठेवायचं नाही. साल्ट अंड सोल्यासारखं हे सगळं सोलून निघतं, जसं आपण एखादा शिजलेलं अंड कसं निघतं तसं. आणि हे काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला दळणाचे आहेत, म्हणजे आपण जे गहू ज्वारी बाजरीचं जे पीठ असते त्या पिठामध्ये हे टाकून ठेवायचं. मग काय होईल मित्रांनो, ह्याचे जे वरचा जे मगज आहे, हे जे गोड पदार्थ आहे, ते त्या पिठाला घासून घासून उली उली तुमच्या त्या पिठामध्ये तुमच्या जेवणात जाईल आणि पोटाचे विकार होणार नाहीत, अन्नपचन व्हायला मदत होणार आहे, कधी गॅसेस होणार नाही आणि एकदम कुठलेच रोग होणार नाहीत. फक्त ही संपलं, ह्याचं वरचं निघून गेलं की परत दुसरं टाकायचं दळणात, परत दुसरं टाकायचं. कंटिन्यू तुम्हाला पिठामध्ये टाकून ठेवायचं. फक्त इकडे तिकडे हलल्यानं काय होतं, हे सगळं त्या पिठाला लागतं आणि पिठाच्या माध्यमातून आपल्या पोटात जातं. आणि त्याच्यामुळे पहिले लोक काय करायचे, ही असं पिठात टाकून ठेवायचे. आणि या औषधाच्या आत मित्रांनो ह्याच्यापासून काय करायचे, लोक कपडे धुवायचे. कपडे धुवायचे साबण होतं तर ह्याचा वापर करायचे, हिंगणघाटाचा. हे बघा असं एवढं हिंगणघाटाचा महत्वाचा व्हिडिओ आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा. परत आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. लवकरच चला. राम राम. वैद्याचे असलेले औषध या. नमस्कार.